अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्रांनी पुनीत झालेल्या कमी करा विको कमी करा, आवाज आहे कमी करा. आपल्या या सेलम नावाच्या गावामध्ये मला असं वाटतंय की गेल्या 12 वर्षापासून अविरतपणे सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये यावर्षी तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन सर्व मारुती कल्याण मंडप सेवा पेठ सेलम या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. आपल्या या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व भाविकांच्या वतीनं महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून, पुणे, सातारा, सांगली या परिसरातून आलेल्या सर्व भाविक भक्तांच्या वतीनं या तामिळनाडू नावाच्या राज्यामध्ये येऊन भगवंताच्या नामाचा जय जयकार गेल्या 12 वर्षापासून आपण या ठिकाणी करत आहात. सर्वप्रथम आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि यावर्षी भगवान शिवजीच्या नामाचा जय जयकार, भगवान शिव महापुराणाची कथा, शिवजीच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली ही कथा 18 पुराणापैकी 5व्या क्रमांकाचं पुराण म्हणजे शिव महापुराण आहे. आणि त्या शिव महापुराणाच्या कथेचा विचार आपण या ठिकाणी 7 दिवस करणार आहोत. सजनानो, त्या शिव महापुराण कथेचा आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना माझा प्रणाम. भोलेनाथाची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे. भोलेनाथाची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नसून भोलेनाथाची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. आणि म्हणूनच त्या कथेचा विचार आपल्याला करायचा आहे. सर्व सेवा करणारी ही सर्व मंडळी, सप्ताहाची आयोजक मंडळी 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये येऊन बीड जिल्ह्यामध्ये आमच्या गावी स्वतः येऊन आमचे राजू शेठ वगैरे या सर्वांनी या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोचतं केलं. आणि महाराष्ट्रामधला सगळा व्याप सोडून सकाळी एक कीर्तन, दुपारी कथा आणि संध्याकाळचं कीर्तन अशा सगळ्यावर पाणी टाकून 7 दिवस इथं आलो हे लक्षात ठेवा. आणि आपण सर्वजण त्या निमित्तानं उपस्थित आहात. आमचा प्रितेश कुठे तो त्यानं फारच या ठिकाणी संपर्क करून सगळ्यांशी संपर्क करून इथपर्यंत सगळ्याला पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपण सर्वजण पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं अतिशय प्रेमानं उपस्थित आहात. असं हे बघितल्याच्या नंतर असं वाटत नाही की हा पहिला दिवस आहे, असं वाटतंय हा 4था-5वा दिवस आहे. एवढ्या प्रेमानं तुम्ही बसलात, बरोबर आहे का नाही? आणि मलाही असं वाटतंय की मी एवढ्या लांब आलो आहे, कुठंतरी आलो आहे असं वाटत नाही. रस्त्यानं येत असताना जिलबीचे येडे बघून वाटत होतं आपण कुठं आलो आहे म्हणून, लक्षात आलं का नाही? पण इथं आल्याच्या नंतर आपल्या सगळ्या मंडळीच्या भेटीगाठी झाल्या आणि अतिशय आनंद वाटला, समाधान वाटलं की आपण एवढ्या लांब येऊन खरं म्हणजे उद्योगाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी इकडे आलेल्या आहेत, बरोबर आहे का नाही? उद्योगाच्या निमित्तानं. इंग्रजासारखं करू नका म्हणजे झालं, बाकी काही नाही. इंग्रज हे उद्योगासाठीच आले होते, बरोबर आहे का नाही? आणि राज्यकर्ते झाले होते. तसे आपण त्या इंग्रजांनी देशावर राज्य केलं गेलं, पण आपण या राज्यामध्ये आपल्या राज्यातून येऊन या तामिळनाडू राज्यामध्ये येऊन एक उद्योग मोठा केला आहे की तो भगवंताच्या नामाचा जय जयकार आपण इथपर्यंत आणला आहे, याचा आम्हाला अतिशय समाधान. आणि म्हणून आपण अतिशय प्रेमानं उपस्थित आहात. आपल्या मंडपच्या मानानं तर पहिल्याच दिवशी आपला मंडप त्या ठिकाणी फुल भरलेला आहे. किती माणसं हुशार असतात. मला महाराष्ट्रातून तामिळनाडूमध्ये आल्याच्या नंतर कळालं की माणसं किती स्वार्थी असतात. इकडले लोक सगळ्यांना फॅन लावलेत, मला एकसुद्धा फॅन लावलेला नाही, एकसुद्धा फॅन लावलेला नाही. स्वार्थी आहेत एवढं तरी कळालं, बाकी काही असू नाही तर नसू. असू द्या, आपण सर्वजण या ठिकाणी कूलर आहे पण ते बंद पडलेलं आणलं हे नंतर कळालं आहे, लक्षात आलं का नाही? असू द्या, आपण त्याची व्यवस्था करूया. अतिशय प्रेमानं आपण सर्वजण उपस्थित आहात. खरं म्हणजे आपल्या मानानं, महाराष्ट्रीयन लोकांच्या मानानं आपण सगळेजण अतिशय प्रेमानं उपस्थित आहात.
मला खूप लोक 10-20 हजार लोकांमध्ये कथा करण्याची सवय आपण त्या ठिकाणी पाहत असाल, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. पण आम्हाला अतिशय आनंद आहे की एवढ्या लांब येऊनसुद्धा आपण अतिशय प्रेमानं या ठिकाणी उपस्थित आहात. तर आपल्याला या कथेचा विचार करायचा आहे. आता फार प्रेमानं ऐकायचं आहे. 7 दिवस जर ही शिवमहापुराणाची शिवप्रभूची कथा जर तुम्ही श्रवण केली तर मला असं वाटत नाही की 7 दिवसामध्ये आपल्यामध्ये मतभेद राहतील. आपल्या घरातले मतभेद, आपल्या घरातलं भांडण, आपल्या घरातल्या शंका कुशंका असा प्रश्न नाही की त्या प्रश्नाचं उत्तर शिवपुराणात नाही. तुम्ही मला प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर तुम्हाला देतो. सगळ्या प्रश्नाची उत्तरं शिवमहापुराणामध्ये मिळतात. जगातल्या सगळ्या अंतकरणातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शिवपुराणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. ही मंदिरातील देवतेची कथा नाहीच, तर ही कथा आपल्या घरातली कथा आहे. ही कथा आपल्या घराला मंदिर बनवणारी कथा आहे. काही लोक म्हणतील महाराज घराचं कुठं मंदिर बनवता येतं का? हो, बनवता येतं आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही घराचं मंदिरसुद्धा बनवू शकता, आणि तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही तुमच्या घराचं स्मशानसुद्धा करू शकता. शिवमहापुराण असं लिहितं आहे की घरातल्या लक्ष्मीनं जर ठरवलं, घरातल्या स्त्रीनं जर ठरवलं तर ती स्त्री त्या घराचं स्वर्गसुद्धा बनवू शकते, आणि त्या स्त्रीनं जर ठरवलं तर ती स्त्री त्या घराचा नरकसुद्धा बनवू शकते. हे फक्त आणि फक्त या घरातल्या लक्ष्मीच्या हातात आहे. म्हणून मला असं वाटतंय की या घरातली लक्ष्मी चांगली असणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. शिवपुराण हे तुमच्या बाजूने, शिवपुराण तुमच्या बाजूने. शिवपुराण आपल्या विरोधात आहे, थोडंसं आपल्या विरोधात आहे. शिवपुराण यांना सपोर्ट करणार आहे, पूर्णपणानं यांच्या बाजूने. कारण ही फक्त महादेवाची कथा नाही, तर ही पार्वतीची कथा आहे. आणि महादेव बिचारा भोळा होता म्हणून याच्यात पार्वतीचं साधलंय. लक्षात आलं का नाही? म्हणून ही तुमच्या बाजूनं कथा आहे. अतिशय प्रेमानं ऐका, अतिशय लक्ष देऊन ऐका. एवढ्या लांबून आलोय म्हणजे मजा करण्याकरता आलो नाही, आणि एवढ्या लांबून आलोय म्हणजे टाईमपास मला अजिबात करायचा नाही. कारण पास करण्या एवढा टाईम माझ्याकडं नाहीच. लक्षात आलं का नाही? तेवढा वेळ माझ्याकडं नाहीच. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलने चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन सेलम वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. 7 दिवसामध्ये ही गंगा आपल्याकडं आली आहे. शिवमहापुराणाची गंगा जी शिवजींनी पार्वतीला सांगितली, ही व्यासांनी लिहिली, आणि सूत महर्षींनी शौनकादी ऋषींना नैमिषारण्याच्या भूमीमध्ये ही कथा वर्णन करून सांगितली. त्याच कथेचा विचार आपण या ठिकाणी सेलममध्ये करणार आहोत. तर ही गंगा आलेली आहे, तर तुम्ही काय करून घेतलं पाहिजे? बोला ना, बोलावं लागेल तुम्हाला. 7 दिवस थोबाड आपलं तोंड पाहायचं आहे मला तुमचं. लक्षात आलं का नाही? त्यामुळं बोलावं लागेल. गंगा आली तर तुम्हाला काय करावं लागेल? बोला ना. हात धुवून घ्यावं लागेल ना? नाही, याच्यामध्ये आंघोळ करून घ्यावी लागेल. आंघोळ करून घ्यावी लागेल. कारण ही गंगा पुन्हा पुन्हा येणार नाही. हात धुण्यापेक्षा कशाला कंजूशी करता, डायरेक्ट आंघोळच करून घ्या. बरोबर आहे का नाही? 7 दिवस स्नान करून घ्या. त्यातली ही 7 स्नान आहेत, त्यातली ही पहिलं स्नान आहे. पहिलं स्नान याला पहिली आंघोळ म्हणतात. अजून 5 शाही स्नान राहिलेत, अजून शाही स्नान आहेत. हे तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. म्हणून आज पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं उपस्थित आहात. तुम्ही ठरवलं तर घराचं मंदिर बनवू शकता. हे चाललं होतं आपलं, बरोबर आहे ना? तुम्ही ठरवलं तर घराचं मंदिर बनवू शकता. तुम्ही जर ठरवलं तर घराचं त्या ठिकाणी नरकसुद्धा बनवू शकता. आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला या घराचा स्वर्ग बनवायचा आहे का या घरातला नरक बनवायचा आहे. तुम्ही या घरातले सगळे माणसं नरकाला सुद्धा घेऊन जाऊ शकता. घरात एक स्त्री, बाबा एक स्त्री सगळ्या घरातल्या लोकांना नरकाला घेऊन जाऊ शकते, आणि त्या स्त्रीनं जर ठरवलं तर ती स्त्री या सगळ्या घरातल्या लोकांना त्या ठिकाणी मला असं वाटतंय की वैकुंठाला, स्वर्गाला सुद्धा घेऊन जाऊ शकते. पत्नी पत्नीच आहे, बरोबर आहे का नाही? पत्नी पत्नीच आहे. पडत्या काळामध्ये ती आपल्याला सपोर्ट करत असते. म्हणून मी तर नेहमी सांगत असतो, इकडं सोन्याचे फार व्यापारी लोक आहेत, बरोबर आहे का नाही? मी तिकडं महाराष्ट्रामध्ये सांगत असतो नेहमी की पत्नी जर म्हणत असेल लगेच आपल्याला 10 लाखाचं सोनं घेऊन टाका, पैसे जर असतील तर 15 लाखाचं लगेच घेऊन टाकलं पाहिजे. तुम्ही म्हणाल कशासाठी घेऊन टाकायचं? बायको
बायको म्हटली म्हणजे लगेच सोनं एवढा भाव आहे, लगेच गुंतून टाकायचे का पैसे? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? ज्यावेळेला तुमच्यावर अतिशय वाईट वेळ येईल त्यावेळेला तुमच्या घरातल्या कोणीच तुमच्या समोर येणार नाही. ती पत्नीच सोनं घेऊन येईल आणि सांगेल की हे मोडून टाका आणि तुमच्या प्रपंचाला खर्च करा. ती एक फक्त पत्नी असते, हे लक्षात ठेवा. मौत का तो नाम बदनाम है, तकलीफ तो सिर्फ जिंदगी देती है. ध्यान से सुनिए. मौत का तो नाम बदनाम है, तकलीफ तो सिर्फ जिंदगी देती है. बीवी का तो नाम बदनाम है, तकलीफ में तो बीवी ही साथ देती है. हे तरी कळतंय ना? हिंदी तर कळतंय ना? वडक्कम येत नाही मला, ते लक्षात आलं का नाही? हे म्हणत होते काहीतरी आमच्या घरी आले त्यावेळेला ते तर मला येत नाही, पण मला हिंदीतलं कळतंय ना, काय प्रॉब्लेम नाही ना? हां, कळतंय, बऱ्यापैकी कळतंय. शिवपुराण हे आपल्या घरातलं पुराण आहे. शिवपुराण आपल्या घराला मंदिर बनवणारं पुराण आहे. लक्षात ठेवा. या शिवपुराणाचा परिचय देत असताना ही शिवकथा कसली कथा आहे? तर ही शिवकथा शब्दकथा नाही, ही शिवकथा अर्थकथा नाही, ही शिवकथा दंतकथा नाही. तर मग ही शिवकथा कसली कथा आहे? तर या शिवकथेला उपमा देत असताना आम्ही उपमा दिली, व्यासाने उपमा दिली. ही कथा दर्पण कथा आहे. दर्पण कसली कथा आहे? महाराज बोला. दर्पण. आता महाराजच म्हणावं लागेल ना धोत्रावर, तर बरोबर आहे की नाही? काकू काकू बोलू नका, हां, लक्षात ठेवा, बोलू नका, लक्ष देऊ नका. पुढं बसल्यावर बोलायचं नसते, पुढं बसल्यावर परीक्षितीसारखं ऐकायचं असते, शौनकादी ऋषींसारखं. माझ्याकडे लक्ष द्या. फार प्रेमानं सांगतोय आणि फार तळमळीनं सांगतोय, तळमळीनं, की आपल्याला हे सेलम ठेवायचं नाही. तर 7 दिवसामध्ये याचा कैलास पर्वत झाला पाहिजे, एवढं सुंदर आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं. द्या बघा, इकडे लक्ष द्या, लक्ष द्या माझ्याकडं, म्हणजे लक्षात येईल. जितना अंगूठा फोन पर चलता है उतना माला पर चल जाते तो भगवान मिल जाते हैं. जेवढा अंगठा तुमचा मोबाईलवर सारखा चालत राहतो तेवढा जर माळीवर चालला तर तुम्हाला देव भेटल्याशिवाय, बोला ना, राहणार नाही. पण आपल्याला माळीवर चालवायचाच नाही, आपल्याला कायम मोबाईलवर चालवायचं आहे. बरोबर आहे ना? मोबाईल. एक जण मोबाईल खेळतच कंपनीतून आलं, खेळतच दुसऱ्याच्याच घरात घुसलं. ती बाई मोबाईलच बघत होती. तिनं मोबाईल बघत त्याला पाणी आणून दिलं, पोहे आणून दिले. लक्षात आलं का नाही? तिचा खरा नवरा आला त्या बाईचा, तोही मोबाईल बघत त्याच घरात घुसला. त्यानं त्याला बघितलं, म्हणला सॉरी रॉंग नंबर. तोही मोबाईल बघत दुसऱ्या घरात गेला. तर काय सांगता, काय करता? लक्षात आलं का नाही? द्या लक्ष माझ्याकडे. नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. द्या लक्ष माझ्याकडे, लक्ष द्या, म्हणजे लक्षात येईल. ही कथा दर्पण कथा आहे. कसली कथा आहे? दर्पण म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? दर्पण म्हणजे वा, शाबास, आरसा. ही कथा आरशासारखी कथा आहे. आरशाचे 2 गुण आहेत. हां, आरशाचे आई 2 गुण आहेत. एक गुण मला सांगायचा आहे, दुसरा गुण ताई तुम्ही सांगायचा आहे. पहिला दीदी मी सांगतो, दुसरा तुम्हाला सगळ्याला सांगायचं आहे, माझ्या बहिणींना. पहिला गुण मी सांगतो, दुसरा तुम्ही सांगायचा. चालेल? चालेल. पहिला मी सांगतो महाराज. पहिला गुण आरशाचा. आरसा त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दाखवतो. पहिला गुण आरसा त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दाखवतो. दुसरा गुण तुम्हाला सांगायचा आहे. शिवपुराण झालं नाही का कधी? इथं नाही झालं? कथा झाली नाही? बोला ना, पहिल्यांदाच कथा होते. बरं, पहिला गुण आहे आरसा, त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दाखवतो. दुसरा नाही सांगता येणार? बोला ना. नाही, मी सांगावं लागेल मलाच. दुसरा गुण ऐका. सांगितलं का कोणी? नाही, मी सांगतो. मी सांगतो, ऐका. पहिला गुण आहे आरसा, त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दाखवतो. आणि दीदी, आरशाचा दुसरा गुण आहे जसा आहे तसा दाखवतो. लक्षात आलं माझं बोलणं? जसा आहे तसा दाखवतो. म्हणून जसा आहे तसं दाखवणाऱ्या माणसाला बऱ्याचदा राग सुद्धा येत असतो. खरं बोलणाऱ्या माणसाचा राग येत असतो. आपण लोकांसाठी तिथपर्यंत चांगले असतो. लक्ष द्या, आपण लोकांसाठी तिथपर्यंत चांगले असतो जोपर्यंत आपण त्यांच्या मनासारखं वागत असतो. ज्या दिवशी एकही वाक्य आपण त्यांच्या मनाविरुद्ध वागायला सुरुवात केली की त्या दिवसापासून आपण त्यांच्या नजरेमध्ये वाईट होत असतो. लक्षात आलं माझं बोलणं? आपण चांगले वागतो, त्यांच्या मनासारखं वागतो, तोपर्यंत आपण चांगलेच आहेत. ज्या दिवशी तुम्ही माझ्या मनाविरुद्ध वागायला लागले त्या दिवशी तुम्ही चांगले नाहीत.
लक्षात आलं माझं बोलणं? त्या दिवशी चांगले नाहीत. लक्ष द्या माझ्याकडं. आता आरशाचा पहिला गुण, आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो. आरशाचा दुसरा गुण जसा आहे तसा दाखवतो. म्हणून टकल्या माणसाला आरशाचा बऱ्याचदा राग सुद्धा येत असतो. बरोबर आहे ना? आरशाचा राग सुद्धा येत असतो. काकूने लई टाळ्या वाजवल्या. लक्षात आलं? जसं आहे तसं दाखवतो ना, जसं आहे तसं आता ऐका, ऐकता दादा ऐका, शिवमहापुराणाची कथा ही दर्पण कथा आहे. कारण ही जसं आहे तसं दाखवणारी कथा आहे. तुम्ही जसे आहात तसं आहे. आता हे पहिलाच दिवस आहे, अजून 6 दिवस आहेत. तुम्हाला असं वाटेल की ही डायरेक्ट महाराज आम्हालाच बोलतात, डायरेक्ट ही कथा अंगावर येते. डायरेक्ट पहिल्या दिवशी जाहीर करतो, ही कथा अंगावर येते. अरे बापरे, हे माझ्यासाठी तर नाही, हे वाक्य तर माझ्यासाठीच आहे, पण तुमच्यासाठी कुणासाठीच नाही. जे व्यासांनी लिहून ठेवलंय ते मला सांगायचं आहे. लक्षात आलं माझं बोलणं? आरसा, आरसा आपला चेहरा जसा आहे तसा. एक माझे विनोद अतिशय 5Gचे असतात, लक्ष देऊन ऐकावं लागेल तुम्हाला. जसा आहे तसा दाखवतो. एक माणूस रोज घराच्या बाहेर पडायचा, कामच होत नव्हतं महाराज, कामच होत नव्हतं. रोज बाहेर जायचा, कामच होत नव्हतं. एके दिवशी पत्नीला म्हणला, का ग कुणाचं तोंड बघून जातो माहीत नाही, एकही काम नीट होत नाही. पत्नीनं सांगितलं, म्हणून तर मी म्हणत असते, बाहेर पडत असताना आरशामध्ये बघत जाऊ नका. लक्षात आलं माझं बोलणं? याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे. वा, हसण्यालाच हसलोय मी. लक्षात आलं का माझं बोलणं? याचा अर्थ असा आहे की दर्पण म्हणजे आरसा. आरशाला ज्ञानेश्वरीमध्ये 7 ते 8 वेळा किंवा त्याचं नाव आलेलं आहे. आपण पारायणाला लक्षात येईन. आरशाची 7 ते 8 वेळा ज्ञानेश्वरीत उल्लेख आला. मला असं वाटतंय की जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा त्या आरशाला गाथ्यामध्ये स्थान देतायत. काय म्हणतायत महाराज? झाले दर्पणाचे अंग, झाले दर्पणाचे अंग, झाले दर्पणाचे अंग, ज्याचा त्याशी दावी रंग. ज्याचा जसा रंग असेल तसं दाखवण्याचं काम कोण करत असतो? मला असं वाटतं शिवकथा सुद्धा तुमचा जसा रंग आहे तसं दाखवणारी कथा आहे. काही माणसांनी सरड्याला सुद्धा मागं टाकलंय भाऊ. नाही कळलं त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. रंग बदलण्यामध्ये काही लोकांनी सरड्याला सुद्धा मागे टाकलंय. एवढे रंग बदलतात. आत्महत्या केली सरड्यानं. विचारलं, का रे बाबा आत्महत्या करतो? माझा तर स्वभाव आहे म्हणला. म्हटलं कोणता? रंग बदलण्याचा. म्हटलं मग आत्महत्या करण्याची वेळ का आली? म्हणलं आता माझ्यापेक्षा माणसं पुढे गेलेत म्हणून आली. माणसं एका मिनिटामध्ये रंग बदलतात. बरोबर आहे ना? रंग बदलतात. बदलायचं नसते दादा, कधीच बदलायचं नसतंय. जी बदलत असतात ती माणसं नसतात, जी बदलत असतात ती माणसं कधीच नसतात. माणसं कधी बदललेच नाही. बदलत असतात माणसं. इकडे लक्ष द्या, माणसं कधीच बदलत नाहीत. आपल्याला जर समाजामध्ये मोठं व्हायचं असेल तर आपण सुद्धा बदलायचं नाही. इकडे बघा, बदलायचं नाही. आपण आपल्या धर्मावर एकनिष्ठ राहायचं आहे. एकनिष्ठ. मला सांगायचं पुढे महादेवाची कथाच सांगायची. आज तर सुरुवात करायची. शिवजी कायम नंदीवर बसतायत. पुढे सांगणार आहे लग्नाच्या दिवशी मी. महादेव नंदीवर, लग्नामध्ये सुद्धा नंदीवरच बसतायत. विचारलं होतं, शिवजी तुम्ही नंदीवर का बसतायत? शिवजी म्हणतायत की प्रसंग कुठलाही असला तरी मी माझा धर्म बदलणार नाही, कारण नंदी हे धर्माचं प्रतीक आहे. आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही आमचा धर्म बदलणार नाही. आम्ही इकडल्या राज्यात जरी आलो असलो तरी आम्ही आमचा पारायणाचा धर्म कधी बदलणार नाही. म्हणून शहाणी माणसं कधी बदलत नसतात. बदलत असतात ती शहाणी नसतात. नाही कळलं माझं बोलणं? शहाणी माणसं आई कधी बदलत नसतात, आणि जी बदलत असतात ती शहानी नसतात. सिर्फ इंसान होना जरूरी नहीं है. ध्यान से सुनिए, सिर्फ इंसान होना जरूरी नहीं है, इंसान के अंदर इंसानियत होना भी ज़्यादा जरूरी है. फक्त टाळ्या वाजवताय पण कळतंय का? भाषा तर कळते ना?
भाषा कळते, टाळ्या वाजवत आहे. माणूस होणं महत्त्वाचं नाही हो, माणसामध्ये माणुसकी असणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. आणि माणसाला माणुसकी शिकवणारी कथा म्हणजे शिवपुराणाची कथा आहे. माणसाला माणूस बनवायला शिकवते, माणसाला माणसासारखं वागायला शिकवते, आणि म्हणून माणसाला माणसासारखं वागायला शिकवते. म्हणून तर या कथेचा विचार आपण त्या ठिकाणी करत असतो. शिवजीचा स्वभाव भोळा आहे. शिवजीचा स्वभाव कसा आहे? भोळा आहे. आणि शिवभक्ताचा स्वभाव हा गाबुळा आहे. लक्षात आलं का तुमच्या? शिवजीचा स्वभाव भोळा आहे. शिवजी भोळ्या स्वभावाचे आहेत, पण त्यांचा रागही तुम्हाला माहीत नसेल. शिवजीचा रागही तेवढाच आहे. लक्षात आलं? तिसरा डोळा जर त्यांनी उघडला तर त्या ठिकाणी शिवजीचा राग तुम्हाला बघायला मिळेल. शिवतांडव ज्यावेळेला केलं त्यावेळेला शिवजीचा राग तुम्हाला बघायला मिळालेला असेल. मग तुम्ही म्हणाल की महाराज, राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. बरोबर, राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू जरी असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे. जर नाही आला तर लोक त्या व्यक्तीचा गैरफायदा घेतल्याशिवाय राहत नाही. कळलं माझं बोलणं? त्यामुळं योग्य वेळेला राग आलाही पाहिजे. आपण शांत आहोत, आपण संत नाहीत हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? मग ज्या ज्या वेळेला आपल्या धर्मावर वेळ येईल त्या त्या वेळेला आमच्या पताका उलट्या करण्याची सुद्धा सवय आपल्याला असली पाहिजे. लक्षात आलं? आमच्या धर्माचं रक्षण आम्ही केलं पाहिजे. अर्थात शिवकथा ही दर्पण कथा आहे. बरोबर, इथवर होतो आपण. शिवकथा दर्पण कथा आहे. काही लोकांचा प्रश्न आहे, मला काही लोकांनी प्रश्न विचारला मागच्या कथेमध्ये की महाराज किती वर्ष झाले शिवपुराणाला? महाराज 5000 वर्ष झाले शिवपुराणाला. किती हजार वर्ष? महाराज 5000 वर्षापूर्वी झालेली शिवपुराणाची कथा तुम्ही 2026मध्ये तेही महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून, बीड जिल्ह्यातून येऊन, ग्रामीण भागातून येऊन, धारूर नावाचा तालुका आहे, डोंगरामध्ये सोनीमोहा नावाचं गाव आहे, आणि त्या सोनीमोहा गावातून येऊन 5000 वर्षापूर्वी झालेली शिवपुराण कथा तुम्ही आम्हाला तामिळनाडू राज्यामध्ये येऊन सेलम नावाच्या गावामध्ये, आम्ही सुशिक्षित लोक आहोत, आम्ही व्यापारी लोक आहोत, आम्ही स्टँडर्ड आहोत, आम्ही शिकलेले आहोत, आणि तुम्ही तिकडून येऊन तुमचं वय बघितलं तर 31 वर्षाचं आहे, आणि 31 वर्षामध्ये येऊन तुम्ही आम्हाला 5000 वर्षापूर्वीची कथा सांगून आमचा टाईमपास तर करत नाही ना? कारण इथं कालचं वर्तमानपत्र जर आज जुनं होतं आहे तर 5000 वर्षापूर्वीची तुमची कथा जुनी का होत नाही असा प्रश्न आहे. वैज्ञानिक लोकांना प्रश्न आहे, शिकलेल्या लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, माझ्याही मनामध्ये आई प्रश्न आहे, हा माझ्याही मनामध्ये प्रश्न आहे की 5000 वर्षापूर्वी झालेली शिवपुराणाची कथा आजही जुनी का होत नाही? इथं कालचं वर्तमानपत्र जर आज जुनं होतंय, कालचं वर्तमानपत्र जर आज जुनं होतं आहे, कालच्या वर्तमानपत्रातल्या मुख्यमंत्र्याच्या आणि पंतप्रधानाच्या फोटोवर जिलेबी किंवा भजे खाण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्याचा उपयोग केला जातो. 5 रुपयाचं वर्तमानपत्र म्हणजे पेपर दुसऱ्या दिवशी 2 रुपये किलोनं विकला जातो. इथं कालचा पेपर जर आज जुना होतोय तर 5000 वर्षापूर्वीची तुमची कथा जुनी का होत नाही असा प्रश्न आहे. माझ्याही मनात आहे, तुमच्याही मनात आहे. त्याचं उत्तर आपण विचारणार आहोत. का जुनी होत नाही त्याचं कारण ही पेपर आहे. एक मुलगा पेपर घेऊन असा सेलमच्या बसस्टँडवर फिरत होता. पेपर घ्या, पेपर घ्या, पेपर घ्या. बस कुणी घेतला नाही. गाडी निघायच्या वेळेला एक जणानं पेपर घेतला आणि त्याच्या हातामध्ये 1 रुपया दिला. किती रुपया? 1 रुपया. दुसरा पेपर होता 5 रुपयाचा. पेपर किती रुपयाचा? 5. त्यानं किती दिले? 1 रुपया. दुसरा माणूस म्हणला त्याला मूर्ख आहेस का? मूर्ख आहेस? 5 रुपयाचा पेपर 1 रुपयाला देतो, मूर्ख आहेस का? त्यावेळेला तो पेपर विकणारा म्हणला, मूर्ख मी नाही, मूर्ख पेपर घेणार आहे, मी चॅप्टर आहे. अर्धा तास गाडी थांबून जर यानं पेपर घेतला नाही आणि गाडी निघायच्या वेळेला जर यानं पेपर घेतला तर याच्या मनामध्ये काहीतरी काळं पांढरे हे मी अगोदरच ओळखलं होतं. त्यानं 1 रुपया माझ्या हातावर दिला हे मी ओळखलं होतं. त्यामुळं 8 दिवसाचे काही जुने पेपर माझ्याकडे होते, त्यातला 1 काढला आणि देऊन टाकला. असू द्या. लक्षात आलं? पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते अशी शिवकथा आहे. तुमच्या जीवनात किती वाईट दिवस येऊ द्या, तुमच्या जीवनात कितीही वाईट संकट येऊ द्या, त्या संकटातून सोडवणारी कोणती कथा असेल तर शिवकथा आहे. तुम्ही मला कितीही अवघड प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी देणार. मी देणार म्हणजे शिवकथा त्याला देणार आहे.
एका माणसानं मला सांगितलं की महाराज बस हमारे ज़िंदगी में बहुत बुरे दिन आ गए, हमारे ज़िंदगी में बहुत बुरे दिन आ गए। मैंने कहा कि बेटा बुरे दिनों का भी एक फ़ायदा होता है, बुरे दिनों का भी एक फ़ायदा होता है, सारे रिश्तों की परख हो जाती है। कळते माझं बोलणं तुम्हाला? बुरे दिनों का भी एक फ़ायदा होता है। क्या फ़ायदा होता है बुरे दिनों का? अपनी ज़िंदगी में जब जब बुरे दिन आते हैं ना, जब जब बुरे दिन आते हैं उसका एक फ़ायदा होता है, बुरे दिनों का भी एक फ़ायदा होता है की सारे रिश्तों की परख हो जाती है। जीवनामध्ये मी तुमच्या सोबत आहे हो, आपण एकदम जवळचे नातलग आहेत असे म्हणणारे लोक सुद्धा आपल्यावर ज्यावेळेला वाईट दिवस येत असतात त्यावेळेला रणांगण सोडून निघून जाताना मी पाहिलेत, बरोबर आहे का नाही? त्यामुळं बस एक लक्षात ठेवा, घर के अंदर जी भर के रोना बाबूजी, घर के अंदर जी भर के रोना, लेकिन दरवाजा हंसकर खुलना। घरामध्ये तुम्ही रडा, कितीही रडा, प्रपंचात तर सुख दुःख येणारच आहे ना, संकटानं भरलेलं जीवन आहे ना माय, तुमच्या जीवनात असेल, माझ्या जीवनात असेल, संकट तर प्रत्येकाच्या जीवनात आहे, बरोबर बोलतोय ना मी? प्रत्येकाच्या जीवनात संकट आहेत, संकट नाही असा एकही व्यक्ती नाही। मला असं वाटतंय अतिशय वरून समाधानी दिसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात। एकानं मला विचारलं होतं, महाराज तुटलेल्या मूर्ती मंदिरामध्ये ठेवू नयेत, बरोबर? तुटलेल्या वस्तू मंदिरामध्ये बोला ना, ठेवू नयेत। पण मी त्याला उत्तर दिलं, तुटलेल्या मूर्ती तुटलेल्या वस्तू जर मंदिरामध्ये ठेवू नये असं तुझं मत असेल तर प्रत्येक तुटलेला माणूस हा मंदिरातच जात असतो। अंतकरणातून तुटलेली माणसं नेहमी मंदिरात जात असतात। दादा दुःख माझ्या जीवनात आहे, दुःख तुमच्या जीवनात आहे। शिवमहापुराण असं वर्णन करत आहे की दुःख नाही असा एकही मनुष्य नाही। माझ्या जीवनातलं दुःख एखाद्या वेळेला वेगळं असेल महाराज, तुमच्या जीवनातलं दुःख वेगळं असेल, पण दुःख नाही असा एकही व्यक्ती नाही। बरोबर बोलतोय ना मी? बरोबर बोलतोय ना? जीवनामध्ये काही दुःख असे असतात आई, काही दुःख असे असतात ते कोणापुढंच मांडता येत नाही। काही दुःख तुमच्या जीवनात असे असतात की ना नवऱ्यासमोर मांडता येतात, ना मुलासमोर मांडता येतात। माणूस फक्त मनाला सांगू शकतं माझ्या जीवनातले काही दुःख असे मी ते कोणापुढंच मांडू शकत नाही। त्यावेळेला कितीही मोठा माणूस असू द्या, तो मधून खचला जातो, मधून तुटला जातो। मला असं वाटतंय ज्यावेळेला मधून तुटले जाल, मधून संपले जाल, त्यावेळेला एक लक्षात ठेवा, मैं क्यों परवाह करूं, मेरे बारे में ये जमाना क्या कहता है। मैं क्यों परवाह करूं कि मेरे बारे में ये जमाना क्या कहता है। मुझे तो इस बात का सुकून है कि मेरा सावरा मुझे अपना कहलाता है। ज्या वेळेला आपल्या जीवनात खूप संकट येतील ना, की संकट लोकापुढं काकू मांडायचे नाही। आई लोकापुढं कधी मांडायचे नाहीत। तुम्ही काय तुमचं चुकतंय माय, आजपासून सुरुवात करा या कथेला। आणि 7 दिवस यायचं आहे ना, रोज यायचं आहे ना, यायचं आहे तर येत असताना कोणीतरी महाराष्ट्रातून एक महाराज आले, मराठवाड्यातले एक महाराज आहे, वय त्यांचं फार कमी आहे, माझं 31 रनिंग आहे, 94चा माझा जन्म आहे, या भावनेनं कथा ऐकायला येऊच नका। तर ही कथा तुम्ही असं म्हटलं पाहिजे, ही कथा महाराजांची नाहीच, ही कथा तर माझ्या भावाची कथा आहे, हा कथा सांगणारा माझा भाऊ आहे असं तुम्ही म्हणलं पाहिजे। दीदी तुम्ही म्हणलं, आणि आई तुम्ही असं म्हटलं पाहिजे, कथा सांगणारा आमचा मुलगा आहे, कथा सांगणारा आमचा लेक आहे। मला वाटते कथा सांगणारा माझाच भाऊ आहे, कथा सांगणारा माझाच मुलगा आहे, या भावनेनं जर तुम्ही कथा ऐकत असाल तर कथेमध्ये तुमच्या फळसुद्धा पदरात पडल्याशिवाय काय हरकत आहे, काय हरकत आहे। देशभरात 8 राज्यामध्ये कुठं जरी गेलात आणि माझं नाव तुम्ही सांगितलं तरी तुम्हाला म्हणतील की लोक साठे महाराज आमच्याकडे येऊन गेले। मग एवढा प्रसिद्ध असणारा, रोज टी व्हीवर दिसणारा जर एखादा भाऊ तुम्हाला मिळत असेल तो काय हरकत आहे भाऊ म्हणाय, काय हरकत आहे भाऊ म्हणाय। एखादा प्रसिद्ध असणारा
मुलगा म्हणून जर तुम्हाला मिळत असेल, तुम्हाला विचारतो मी, तर काय हरकत आहे मुलगा म्हणायला? काय हरकत आहे? मी काही तुम्हाला प्रॉपर्टी मागत नाही, मी तुम्हाला फक्त माईचं प्रेम मागतोय, मी तुम्हाला बहिणीचं प्रेम मागतोय. हम तो फकीर है, हमको माँ नहीं है, हमको बाप नहीं है, हमारे बहन जी नहीं है, हमारा तो सिर्फ खुदा है, हमारा कोई नहीं है जिंदगी में, सब कुछ गए, कोई नहीं हमारा. एवढंच आहे की आमच्या जीवनात कोणी नाही तर तुम्ही आहात, एवढंच आहे, बाकी काही नाही. मैं इसलिए आपसे मोहब्बत करता हूँ मेरे दोस्त. एक शेर सांगतो, मैं इसलिए आपसे मोहब्बत करता हूँ मेरे दोस्त, मेरा तो कोई नहीं लेकिन तेरा तो कोई हो. बरोबर बोलतोय ना मी? या जगामध्ये माझं तर कुणी नाही, माझं तर कुणीच नाही, पण तुम्हाला कुणीतरी पाहिजे. म्हणून भाऊ म्हणून कथा ऐका, सांगणारा मुलगा म्हणून कथा ऐका. दुःख माझ्या जीवनात आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आला होतात घरी, तुम्ही आला होतात. दुःख माझ्याही जीवनात आहे, दुःख तुमच्याही जीवनात आहे. दुःख नाही असं नाहीच ना, एकही व्यक्ती नाही की दुःख नाही. बरोबर आहे ना माय दीदी? बरोबर आहे ना? दुःख नाही असं नाही, दुःख आहेच. पण त्यावेळेला तुमचं कुठं चुकतंय माय माहिती आहे? असं होतं कधी कधी की कोणाच्याच सांगता येत नाही. त्यावेळेला तुम्ही पात्र निवडता, कोणीतरी मैत्रीण, कारण तुमचंही चुकत नाही ना. मन हलकं करावं लागतं ना, मन हलकं करावं लागतं ना. पण मन हलकं करत असताना हलक्या मनाचा माणूससुद्धा कामाचा नाही. त्याच्याजवळच मन हलकं करा ज्याला आपल्या विचारांची कदर आहे. काही लोकांना त्याची काहीच कदर नसते, काहीच घेणं. आई ऐकताय ना तुम्ही? एवढंच ऐका, एवढंच ऐका. आपल्या जीवनात खूप संकट येतील, आपल्या जीवनात खूप दुःख येईल. त्यावेळेला एक करा, लोकापुढं दुःख मांडत बसू नका. मला एकानं विचारलं होतं, म्हटलं महाराज तुम्ही कधीही बघा एवढेच खुश असता, एवढेच समाधानी असता, कसं काय एवढे खुश असता? मी म्हटलं त्याची 2 कारणं आहेत. मी समाधानी आहे त्याचं पहिलं कारण आहे, मी माझं दुःख कुणापुढे मांडत नाही. आणि मी समाधानी आहे त्याचं दुसरं कारण आहे, दुसऱ्याचं सुख बघून कुणावर जळत नाही. मला असं वाटतंय की दुसऱ्याचं सुख बघून कुणावर जळलं नाही पाहिजे आणि आपलं दुःख कधी कुणापुढं मांडलं नाही पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही तुमचं दुःख लोकापुढं मांडाल, वाक्य सांगू आई, एक वाक्य सांगू, तुम्ही माझ्या फार जवळची मैत्रीण आहे, ही माझ्या फार जवळची मैत्रीण आहे, हा माझ्या जवळचा मित्र आहे म्हणून काही घरातल्या गोष्टी, आपल्या घरातल्या गोष्टी तिच्याजवळ शेअर करता, पण महिन्याभरानं लक्षात येतं जिला खूप जवळची म्हणून काही गोष्टी शेअर केल्या, तिनं त्याच गोष्टीचा शेअर बाजार केलेला असतो. त्यामुळं आपलं कोण आहे हा प्रश्नच आहे. आपलं कोण आहे? अपने वो नहीं जो रोने पर आते हैं बाबूजी, अपने वो नहीं जो रोने पर आते हैं माँ, अपने तो वो होते हैं जो रोने ही नहीं देते. आपले ते नसतात जे आपल्या डोळ्यातलं पाणी पुसायला येतात, ते आपले नसतात. मग आपले कोण असतात? डोळ्यात पाणीच येऊ देत नाहीत, ती आपली असतात, ही आपली असतात. आपण कुणाला आपलं म्हणतो याचं शिवमहापुराणात फार सुंदर विचार आहे. माझ्यासमोर ग्रंथ आहे विशालदादा शिवपुराणाचा. या शिवपुराणामध्ये अतिशय सुंदर लिहिलंय. काय लिहिलंय? आपण कुणाला आपलं म्हणतो हा प्रश्नच आहे ना, बरोबर आहे ना? कधी कधी होत असतं ना, कभी कभी आंसू भी आते हैं और छुपाना भी पड़ता है. लक्ष द्या माझ्याकडं. आंसू भी आते हैं और बोला ना, आंसू भी आते हैं और छुपाना भी पड़ता है. ये जिंदगी है साहब, कई बार जबरदस्ती मुस्कुराना भी पड़ता है. कधीतरी जबरदस्तीनं हसावं लागतंय, नाईलाज म्हणून हसावं लागतंय. नाही तर मन तर कालच तुटलेलं असतंय. लक्षात येते माझं बोलणं? मन तर परवाच तुटलेलं असतंय, पण कधी कधी नाईलाज म्हणून हसावं लागतंय. ये जिंदगी है साहब, कई बार जबरदस्ती मुस्कुराना भी पड़ता है. इच्छा नसली तरी हसावं लागतंय, इच्छा नसली तरी रडावं लागतंय. बरोबर बोलतोय ना मी? बोला ना, बरोबर बोलतोय ना मी? हां, इच्छा नसते कधी कधी, मन लागत नाही कधी कधी काही गोष्टीमध्ये, पण नाईलाज म्हणून घरातली सगळी कामं करावी लागतात. मला एकानं विचारलं होतं, महाराज तुम्ही 3ला जरी झोपला तरी तुम्ही 7 वाजता, यानंच विचारलं होतं, तबला वादक, पांचाळ आहे, सुतार आहे, लक्षात ठेवा. लक्षात आलं? मलाच विचारलं होतं एके दिवशी, म्हणे महाराज, म्हटलं काय?
तुम्ही 3ला जरी झोपला तरी 7 वाजता तर तुम्ही कपडे घालून कथेसाठी कीर्तनासाठी तयार असता. एवढ्या लवकर जाग कशी येते? अलाराम लावता? माझे डोळे भरून आले आणि मी त्याला एकच उत्तर दिलं, कमी वयामध्ये जिम्मेदारीचं ओझं खांद्यावर पडलं की अलाराम लावायची गरज पडत नाही, आपोआप जाग येत असते. आपोआप जाग येते. बरोबर आहे ना? 3ला झोपा नाही तर 5ला झोपा. जिम्मेदारी जर तुमच्यावर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जाग आल्याशिवाय राहणार नाही. गड्या, जीवन आहे, जीवनामध्ये खूप संघर्ष आहे, संघर्षाशिवाय जीवन नाही. ज्याचं जीवन संघर्षाचं जीवन आहे ना, त्याचं जीवन घडलं जातं ना माय. ज्याच्या जीवनाचा वनवास होत असतो त्याच्या तर जीवनाचा श्वास येत असतो ना, भाजल्याशिवाय परिपक्व होत नसतं ना. माझ्या माऊलीचा फोटो या ठिकाणी लावला. माझ्या माऊलीनं जीवनामध्ये खूप संघर्ष केला आणि म्हणून संघर्ष केला म्हणून माझ्या माऊलीचं नाव आज निघतंय. माऊलीला माधुकरीसुद्धा वाढली नाही समाजानं, माधुकरीसुद्धा वाढली नाही ना. हां, असतंय दादा, जीवनामध्ये काही गोष्टी कमी जास्त होतच असतात. खूप शिकवणारे 7 दिवसामध्ये, खूप शिकवणारे 7 दिवसात भरपूर शिकवायचं आहे मला. जे माझ्या गुरुजींकडून मिळालं ते तुम्हाला द्यायचं आहे. 7 दिवसात भरपूर द्यायचं आहे. तुम्ही फक्त प्रेमानं या, प्रेमानं ऐका. तुम्ही म्हणाल की महाराज, ह्या सगळ्या महिला म्हणतील काही झालं हरकत नाही, पण आम्हाला साठे महाराजांची कथा दरवर्षी पाहिजे असं तुम्ही म्हणाल, पण मी येणार नाही. लक्षात आलं का नाही? असं म्हटलात तरी मी येणार नाही. पण एवढी सुंदर कथा आहे, एवढी सुंदर आहे कथा. तर आपल्याला माहिती आहे माय, शेण जर खाली पडलं, आपण खेड्यातल्याच आहोत सगळे, शेण कळतं ना, शेण जर खाली पडलं तर उचलत असताना शेण माती घेऊन उठत असतं. बरोबर आहे ना? मला वाटतं शेण जर माती घेऊन उठत असेल तर ही 7 दिवसातली कथा काहीतरी घेऊन उठली पाहिजे, काहीतरी घेऊन उठली पाहिजे. नाहीतर याचा उपयोग नाही. 100 तरी माळकरी झाले पाहिजेत, 100 तरी माळकरी हवेत मला. 100 तरी काय म्हणतोय मी, आहेत बऱ्यापैकी, पण अजूनही पाहिजेत मला. अपेक्षा आहे तुमच्याकडून मला. एवढा मोठा 12 वर्षाचा तपपूर्ती सोडा करताय ना, तर 100 लोकांनी तरी माळ घातली पाहिजे. शिवकथा ऐकल्याच्या नंतर घरातले भांडणं सुद्धा संपले पाहिजे. आज घर असं नाही की भांडण नाही, घर नाही असं भांडण नाही. आई वडिलांसोबत नीट बोलत नाहीत, सासू सासरे घरात आणून ठेवतात पण आई वडिलांसोबत नीट बोलत नाहीत. बरोबर आहे ना? नीट बोलत नाहीत. का विचारलं आम्ही घरी गेल्यावर, बंगल्यामध्ये गेल्यावर विचारत असतो. आम्ही काय विचारत असतो माहिती आहे? आम्ही विचारत असतो इथं कोण? आम्ही दोघंच असतो. महाराज किती जण आहेत तुम्ही? आम्ही त्या ठिकाणी आम्ही 7 जण आहेत, 7 जण. मग घरात आम्ही दोघेच राहतो आणि मुलं बाहेर देशात शिकायला आहे. आई वडील नाही, आईचं आणि तिचं जरा जमत नाही म्हणून आई शेतामध्ये गोठा करून ठेवली आहे. बंगला 9 कोटीचा आहे महाराज, 9 कोटीचा. फुकून दे म्हटलं तुझा बंगला, 9 कोटी. अरे माना की मोहब्बत जरूरी है लेकिन माँ बाप से ज्यादा भी जरूरी नहीं है. मान्य आम्हाला प्रेम महत्वाचं आहे, पण मायबापापेक्षाही जास्त महत्वाचं प्रेम नाही दादा. लिहून ठेवा माझं वाक्य. अरे कौन सी है वो चीज जो बाजार में नहीं मिलती, सब कुछ मिल जाते हैं लेकिन माँ नहीं मिलती. मिळणार नाहीत पुन्हा. शिवकथा आपल्याला हेच शिकवते. सांगायचे मला पुढे जाऊन अतिशय महत्त्वाचे विषय मला आपल्या पुढे सांगायचे. आज तर पहिलाच दिवस आहे तरीही मी फार प्रेमानं आपल्याला सांगतोय. सांगू द्या मला, सांगायचा एक विषय मला. ही कथा आपल्या घराचं कल्याण करणारी कथा आहे. त्यामुळं कुठल्याही जीवनातला अडचणीतले प्रश्न असू द्या. तुम्ही कदाचित टी व्हीवर कथा बघत असाल, माझ्या मराठी इकडे चालतं का चॅनल, जी टॉकीज वगैरे बघत असाल टी व्हीवर, बघितलंय ना मला. टी व्हीतला माणूस आहे मी, तुम्हाला इज्जत नाही माझ्या, तर त्याला काय करणार. बरोबर आहे का नाही? टी व्हीतला माणूस आहे, अजून राहण्याची व्यवस्था नाही माझी. टी व्हीतला माणूस आहे, आल्यापासून इथंच आहे, टेबलवर बसून खातोय. बाजू द्या चला. गडबड आहे, सगळ्याच्या मागं गोंधळ आहे, सगळ्याच्या घरी पाहुणे आहेत. बरोबर आहे का नाही? राहण्याची व्यवस्था अजून होईल, सगळं होईल. असू द्या. सोशल मीडियावर आपण माझं नाव जरी टाकलं, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर सगळीकडं प्रकाश साठे ऑफिशियल किंवा जय हो कीर्तन हे नाव टाकून बघा. त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की अनेक महिला आपलं
दुःख आमच्यासमोर मांडतात, त्यावेळेला त्याच्यातून ही उत्तर आम्ही दिली आहेत. आता अहिल्यानगर संजय महाराज हजारे आलेत, त्यांच्याकडं गायक आहेत, ते त्यांच्या गावाकडं नगरला कथा झाली, पाहिली असेल कुणीतरी की 25,000 लोक त्या कथेला असायचे. एवढे लोक तर फक्त वाट लावायलाच होते. पण तरीही दुःख नाही, देवानं जसं ठेवलं तसं राहिलं. एक माणूस असू द्या दादा, तेवढीच प्रेमानं कथा करेल, एक माणूस. कारण कथा ही भगवंतासाठी असते, कथा ही लोकांसाठी नसते. लोकांसाठी नसते. द्या माझ्याकडं लक्ष. आपला विषय, आपल्या जीवनात खूप दुःख आलं आहे ना आई, बरोबर आहे ना ताई, बरोबर आहे. खूप दुःख आलं आहे, तर खूप दुःख आलं आहे, तर नाराज व्हायचं नाही आणि लोकापुढं कधी मांडत बसायचं नाही. ज्या दिवशी तुमच्या जीवनात भरपूर दुःख येईल, त्या दिवशी घरातले सगळी माणसं कामाला निघून गेले, दरवाजा लावून घ्यायचा. स्वामी समर्थांचा फोटो असेल, गजानन महाराजांचा फोटो असेल, तुमच्याकडे जे संत असतील, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, कुणाचाही फोटो तुम्ही तुमच्यासमोर मांडा आणि त्याच्यासमोर हात जोडा आणि आपल्या जीवनातलं दुःख भगवंताच्या समोर मांडा. म्हणावं, देवा काय एवढं दुःख देतोस की जे कधी कुणाच्या पुढं मांडता आलं नाही, आता तुझ्या पुढं मांडतोय. एक वाक्य लिहून ठेवा. आपण ज्या वेळेला दुःख लोकापुढे मांडतो त्याचा बाजार होईल, पण ज्या वेळेला आपलं दुःख आपण देवापुढे मांडू ना, त्यावेळेला त्याच्यातून रस्ता मिळेल. देवाला सुखही सांगायचं असेल देवाला सांगा, दुःखही सांगायचं असेल तर देवाला सांगा. खरं सांगा बरं, वाटायला पहिला दिवस असल्यासारखं, वाटायला पहिला दिवस असल्यासारखं वाटतंय का? सांगा ना. वाटतंय महाराज पहिला दिवस, दुसरा, चौथा, 5वा दिवस असल्यासारखं वाटतंय ना? असं वाटतंय तुमची माझी पहिली भेट आहे, असं वाटतंय का? सांगा. तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल तर याला कुठंतरी पाहिलं आहे पण नक्की. मलाही वाटतंय की हे आपलीच माणसं आहेत. म्हणजे एवढी पहिली भेट असून सुद्धा पहिल्या भेटीमध्ये आपलंसं करता आलं पाहिजे. लक्षात आलं का नाही? पहिली भेट ही अतिशय महत्त्वाची असते. बोलू नका, लक्ष द्या. याचा अर्थ एकच आहे, जाऊ देवाची या गावा आणि देव देईल विसावा. आपला मुद्दा एवढाच आहे ताई, की आपलं सुख देवाच्या पुढं मांडा, आपलं दुःख देवाच्या पुढं मांडा. लोकाच्या पुढं ज्या दिवशी तुम्ही मांडाल त्या दिवशी लोक याचा बाजार केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं सुंदर अंतकरण परमात्म्यानं तुम्हाला दिलं आहे, तर हे कुणालाही द्यायचं नाही, ते फक्त भगवंताला द्यायचं आहे. लोकाला ज्यावेळेला द्याल त्यावेळेला लोक त्याचा बाजार केल्याशिवाय राहणार नाहीत. हिंदी चांगल्यापैकी कळते ना तुम्हाला? चांगल्यापैकी, मग अडचण नाही. मोहब्बत की नशे में मैंने उसे खुदा कह डाला. ध्यान से सुनिए. मोहब्बत की नशे में मैंने उसे खुदा कह डाला, तो उन्होंने हंसकर जवाब दिया, चलो ठीक है, खुदा एक का थोड़ी होता है. नाही कळलं तुम्हाला? कळलं का नाही कळलं? आम्ही अतिशय प्रेमानं त्याला, प्रेमामध्ये देव मानायला गेलो आणि त्यानं उत्तर दिलं, हां ठीक आहे, देव एक जणाचा नसतो. आलं लक्षात माझं बोलणं? लक्षात आलं माझं याचा अर्थ एक आहे की लोक याचा बाजार करतील, लोक आपल्या भावनांचा खेळ करतील. प्रेम करत असताना ज्याला आपल्या प्रेमाची कदर आहे, ज्याला आपल्या प्रेमाची गरज आहे, अशा लोकांवरच प्रेम केलं पाहिजे. प्रेम कुणावरही करू नका. प्रेमाचं अंतकरण भगवंतानं आपल्याला दिलंय, तर ज्याला आपली गरज आहे आणि ज्याला आपली कदर आहे अशा लोकांवरच प्रेम करणं ही गोष्ट गरजेची असते. अन्यथा त्यांच्यावर प्रेम करू नका, कारण ते प्रेम करत नाहीत तर ते तुमच्या भावनांचा बाजार मांडत असतात. ही गोष्ट लिहून ठेवा. आणि जे आपला बाजार मांडतात त्यांच्या पुढं आपण कधी झुकायचं नसतंय, त्यांच्या तिथं त्या ठिकाणी राहायचं नसतंय. मग ते कुणाचं घर असू द्या, नाही तर कुणाचं मन असू द्या, तिथं अजिबात थांबायचं नसतंय. ज्यांना आपली गरज नाही तिथे. आलं लक्षात? मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे की ही कथा आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारी कथा आहे. लक्षात येते माझं बोलणं? प्रत्येक प्रश्नाची तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देणार. या शिवपुराणात त्याची सगळी उत्तरं दिलेली आहेत. हां, सगळी उत्तरं. लक्ष द्या, आता माझ्याकडं लक्षात येऊन जाईल. मग महाराज, एवढी जुनी कथा, 5000 वर्षापूर्वीची कथा तुम्ही आम्हाला सांगताय. हां, ही गंगेसारखी कथा आहे. गंगा कधी जुनी होत? बोला ना. नाही. एखादा मनुष्य स्नान करण्याकरता गेला आणि दुसरा तिथं गेला आणि म्हटला नाही स्नान करणार, कारण आत्ताच एक जणानं इथं आंघोळ केली आहे. गंगा म्हणेल ते पाणी निघून गेलं, तुझ्यासाठी नवीन पाणी आलं.
तुझ्यासाठी नवीन पाणी आहे. तशी गंगा कधीच जुनी होत नाही. माझ्या महादेवाची कथा ही कधीच जुनी होत नाही. शिवपुराणाची कथा ही कधीच जुनी होत नाही. पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखी कथा आहे आणि म्हणून त्या कथेचा विचार आपण करत आहोत. 18 पुराण आहेत. किती पुराण आहेत? 18. त्या 18 पुराणापैकी 5व्या क्रमांकाचं पुराण म्हणजे शिवमहापुराण आहे. हे कुणी लिहिलं? हे व्यासांनी लिहिलं. कोण आहेत व्यास? व्यास हे पाराशरांचे पुत्र आहेत. पाराशरांचे पुत्र आहेत सत्यवती माता आणि पाराशर यांचे ते पुत्र आहेत. आणि त्यांनी काय केलं होतं तर कामाचे निघाये ब्रह्मा कन्येची धरूप आहे पाराशरे केले काय दिवा. लक्षात आलं? सांगायला जड जातंय. दिवसाची रात्र केली होती. दिवसाची रात्र केली होती. या पुरीला सांगितलं बाबा तुमचं वय बघा, माझं वय बघा, माझं वय किती आहे, तुमचं वय किती आहे, तुम्ही माझ्याकडून पुत्रप्राप्तीची अपेक्षा नावेतात. आपण गंगेमध्ये भोगणं पाप आहे. म्हटले माझ्याकडं तपश्चर्या आहे. तपश्चर्याच्या बळावर पाराशरांनी नाव आधार केली. नाव कळते ना, अशी वर केली आणि सांगितलं बाबा दिवस आहे, दिवस तुम्हाला कळतं का? दिवस आहे. सगळं सत्यवती माझ्याकडं तपश्चर्याचं बळ आहे. दिवसाचीच रात्र करून टाकली आणि सत्यवतीचा भोग भोगला. पण त्यांच्या भोगातून सुद्धा व्यासांची उत्पत्ती होते. व्यासांची उत्पत्ती होते. लक्षात आलं? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी व्यासांची उत्पत्ती त्याच्यातून झाली. व्यासाने 18 पुराणं लिहिले. त्यातलं शिवपुराण हे व्यासांनी लिहिलं. आणि हे सगळे पुराणं सूत ऋषींनी शौनकादी ऋषींना नैमिषारण्याच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी मांडलेत. कुठल्या भूमीत? नैमिषारण्याच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी हे सगळे पुराण मांडले गेलेले आहेत. माझ्या दादानो लक्ष द्या. माझ्या दादानो हे सगळे पुराण सांगितले. आणि ऐका आता काय हे नैमिषारण्य काय आहे? नैमिषारण्य म्हणजे काय तर हे सगळे साधू संत जवळजवळ सगळे 88,000 शौनकादी ऋषी आहेत आणि सगळे ऋग्वेदी ब्राह्मण आहेत. सगळे ऋग्वेदी ब्राह्मण आहेत. 88,000 शौनकादी ऋषी आहेत. भगवंताकडे गेले आणि सांगितलं विष्णूला की आम्हाला तपश्चर्या करायची, आम्हाला साधना. झोपलात काय? झोपलात? झोप यायली नाही ना? काय ऐकताय का? पण अरे हो तर म्हणा, मला बरं वाटेल. ऐकताय ना? हां मग ठीक आहे. तुम्ही ऐकताय ना? का घरच्या कुलपाला झटके देताय? लावून बघितलंय, लावून बघा ना? नाही ना? ऐकताय ना? लक्ष देऊन ऐकताय ना? ऐका मग आता मी प्रश्न विचारणार आहे शेवटी. लक्ष द्या. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या, कळेल तुम्हाला. काय सांगत होतो? म्हणा शिवकथा. नैमिषारण्य सगळे लोक गेले विष्णूकडं. 88,000 शौनकादी ऋग्वेदी ब्राह्मण आणि सांगितलं की आम्हाला यज्ञ करायचा आहे, तर यज्ञासाठी भूमी पाहिजे, कोणत्या जागेवर यज्ञ करावा असं विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान विष्णूनं आपल्या हातामध्ये जे सुदर्शन चक्र होतं ते फेकलं आणि सांगितलं हे ज्या अरण्यामध्ये जाऊन स्थिर होईल त्या अरण्यामध्ये तुम्ही तपश्चर्या करा. आणि ते एका निमिषामध्ये, कशाला म्हणतात निमिष? डोळ्याची उघडझाप व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात निमिष. एका निमिषामध्ये हे ज्या अरण्यामध्ये जाऊन पडलं त्या अरण्याचं नाव नैमिषारण्य. आलं लक्षात माझं बोलणं? आणि त्या नैमिषारण्याच्या भूमीमध्ये यज्ञ करायला लागले. यज्ञ करत असताना काय करावं म्हणून कथा करायला लागले. म्हणून या कथेला यज्ञांग कथा असं एक नाव आहे. यज्ञांग कथा ह्याच्यामध्ये यज्ञसुद्धा आहे. आणि म्हणून आपण हा यज्ञसुद्धा करतोय. शिवकथेचा यज्ञ आहे हे लक्षात ठेवा. आणि आता पुढचा एका महत्त्वाचं सांगून जाईल. हा यज्ञ आणि मग पुढे काय झालं तर तिथं एक पुराण चालू होतं. एके दिवशी सगळे संत वाट बघत होते की कुणीतरी महात्मा येईल आणि आमचं कल्याण करील. आमच्या मनामध्ये हजारो प्रश्न आहेत. एक लक्षात ठेवा, संकल्प चांगला करा. चांगला संकल्प केला की त्या ठिकाणी भगवंत पूर्तीचं काम करत असतो. मनामध्ये इच्छा चांगली असली की भगवंत नक्की पूर्ण करत असतो. नक्की. फक्त तुमच्या अंतकरणामध्ये संकल्प चांगला असला पाहिजे. तुम्ही इकडे बघा, शौनकादी ऋषी वाट बघत होते कुणीतरी एखादा चांगला महात्मा येईल आणि आमचं कल्याण करील. लक्ष द्या माझ्याकडं, लक्ष द्या माझ्याकडं. तुम्ही एक काम करा, तुम्ही योग्य व्यक्तीचा विचार करा. महिलांनी नीट ऐका, पुरुषांनी नीट ऐका. तुम्ही योग्य व्यक्तीचा विचार करा
आणि चांगल्या व्यक्तीचा विचार करा. चांगली व्यक्ती तुम्हाला शोधत जायची काहीच गरज नाही. तुम्ही जर चांगले असाल तर चांगली व्यक्ती तुम्हाला शोधत आल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला शोधत येईल. तुम्ही कुणाकडं जायची नाही गरज, अजिबात गरज नाही तुम्हाला कुणाकडे जायची. तुम्ही चांगले राहा, तुमचं वागणं चांगलं असू द्या, तुमचं बोलणं चांगलं असू द्या. जीवन में सबसे बड़ा व्रत होता है कि किसी एक का होकर रहना, हे सबसे बड़ा व्रत है. लक्षात येते माझं बोलणं? तुमचं वागणं चांगलं असू द्या, तुमचं बोलणं चांगलं असू द्या. हे सगळ्या गोष्टी जर तुमच्या चांगल्या असतील तर तुम्हाला चांगल्याचा शोध घ्यायची काय गरज आहे? तुम्ही जर चांगले असाल तर दुसरे लोक तुम्हाला शोधत येतील. मनात तुमच्या चांगली इच्छा असू द्या. शौनकादी ऋषींच्या मनामध्ये असं होतं काय, शौनकादी ऋषींना असं वाटत होतं काय की कुणीतरी एखादा महात्मा यावा आणि त्यांना आम्हाला आमच्या मनातल्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. बरोबर आहे ना? असंच वाटत होतं ना. कथा ऐकत असताना डोळे भरून येत होते मगाशी. त्यावेळेला वाटत होतं हे महाराज माझ्या तर घरातलं सांगत नाहीत ना. बरोबर आहे ना? बरोबर आहे, बरोबर. हो बोला तर खरं. वाटत होतं ना हे आपल्या घरातलं तर चालू नाही ना. त्याचंच नाव शिवपुराण आहे. ते जसं आहे तसं दाखवतं. कळलं असेल की बऱ्यापैकी. जसं आहे तसं दाखवणारं पुराण आहे. द्या लक्ष. आणि मग तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय महान संत शौनकादी ऋषींच्या समोर सूत महर्षींचं आगमन त्या ठिकाणी झालं. आणि छोटा सा नन्ना सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं, आया हूँ मैं तो तेरे द्वार हो, आया हूँ मैं तो तेरे द्वार. गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार, गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार. सर्व संतांनी 88,000 शौनकादी ऋषींनी सूत महर्षींची पूजा केली. लक्षात आलं? हां, तुम्ही जशी केली ना तशी नाही केली. लक्षात आलं का नाही? फुलं पायावर टाकायच्या, मै मै अशा मारत, थोबाड तोंडे अशा मारत. असू द्या. आता पळूनही जाता येत नाही कुठं, काही कळत नाही बाहेर गेल्यावर. काहीच कळत नाही बाहेर गेलं तर. मामा द्या लक्ष माझ्याकडं, लक्ष द्या इकडं बघा, माझ्याकडं लक्षात येऊन जाईल. आणि मग आता लक्ष द्या. शौनकादी ऋषींनी पूजा केली, भक्तिभावानं पूजा केली. आणि सांगितलं, सूत महर्षींनी विचारलं, आपण एवढी आदरानं माझी पूजा केली, काय मनामध्ये इच्छा आहे? त्यावेळेला शौनकादी ऋषींनी हात जोडले. इकडं बघा, एखाद्याकडून आपल्याला काही मिळवायचं असेल तर हात जोडल्याशिवाय मिळत नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. हात जोडले आणि हात जोडून सांगितलं की महाराज, आमच्या मनामध्ये हजारो प्रश्न आहेत, आमच्या मनामध्ये हजारो प्रश्न आहेत. आम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजे. पहिला प्रश्न आहे की अतिशय दुःख आमच्या जीवनामध्ये आहे, तर ते दुःख निवृत्त करण्यासाठी यावर एखादा उपाय असेल तर आम्हाला सांगा. कारण दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहे, याचा विचार आपण आत्ताच केला आहे. बरोबर, याचा विचार आपण आत्ताच केला आहे. एक प्रसंग सांगून मला पुढे जायचं आहे महाराज. एक प्रसंग सांगू, एक प्रसंग महाराज, एक प्रसंग सांगायचा आहे मला. एका मोठ्या माणसाची मुलाखत येत आहे. मोठ्या माणसाची ऐका. काय झालं, तुमच्याच मला वाटतं तिकडलं असेल, सातारकडलं कुठले तरीच आहे गाव, तुम्हाला सांगता येईल. बघा इकडं लक्ष द्या, तुमच्या कळून जाईल. काय झालं, एका डॉक्टरकडे एक पेशंट गेला. ऐकताय ना? एका डॉक्टरकडं एक पेशंट गेला आणि पेशंट गेल्याच्या नंतर डॉक्टरला विचारलं, डॉक्टर साहेब त्रास होतोय. डॉक्टरनं असं चेक केलं, काय झालं आहे सांगता येणार नाही, पण मनस्थिती बरोबर नाही. काय बरोबर नाही? मनस्थिती बरोबर नाही. त्यावेळेला डॉक्टरनं चेक केलं, सांगितलं तुम्हाला काहीच आजार झालेला नाही, फक्त तुम्ही कशाचं तरी टेन्शन घेतलं आहे. टेन्शन घेताय तुम्ही काय करा, तुम्ही कुठंतरी हसलं पाहिजे, मन मोकळं केलं पाहिजे. जर तुमचं मन मोकळं झालं तर तुमचा आजार बरा होऊ शकतो. हां, लक्षात आलं? तर त्यांनी सांगितलं ठीक आहे आणि चालल्याबरोबर डॉक्टरनं हाक मारली. ओ इकडे या भाऊ, म्हणले इकडे या. म्हटले का? म्हटले आपल्या गावात एक सर्कस आली, सर्कस नाटक आलंय, ते नाटक तुम्ही बघायला जा, तुमचा आजार बरा होईल. कारण तिथं काय व्हायला मिळतं? हसायला. म्हटले ठीक आहे. आता पुढं ऐका, आता ऐका.
पुन्हा त्या डॉक्टरनं पेशंटला बोलून घे, इकडे या. म्हटले का? त्या सर्कशीमध्ये, तुम्हाला कळेल आता, यांना नाही कळत तरी, त्या सर्कशीमध्ये एक दादा कोंडके नावाचा मनुष्य आलेला आहे, दादा कोंडके. मग तुम्ही त्याची भेट घ्या. त्याचं पात्र जर बघितलं तर माणूस आपोआप हसत राहतो. त्यावेळेला आता मात्र पेशंटनं मुंडकं वळवलं, डॉक्टरचे पाय धरले आणि पेशंटचे डोळे पाण्यानं डबडबले. विचारलं काय झालं भाऊ रडायला? त्यावेळेला पेशंटनं सांगितलं, डॉक्टर साहेब, ज्या दादा कोंडकेबद्दल तुम्ही बोलताय तो दादा कोंडके मीच आहे. नाही कळलं तुम्हाला? त्यातला भाव तुम्हाला काहीच कळला नाही. तुम्ही हसलात तेव्हाच ओळखलं की तुम्हाला यातलं काही कळलं नाही. ही गोष्ट हसण्यासारखी नव्हतीच माय, ही गोष्ट टाळ्या वाजवण्यासारखी नव्हतीच. बऱ्याचदा आपल्याला कुठं हसावं हे कळत नाही, कुठं टाळ्या वाजवल्या पाहिजे हे कळत नाही. म्हणून तर म्हटलं यांना कळणार नाही, तुम्हाला कळेल. दादा कोंडकेंची मुलाखत होती, ऐकली होती. किती मोठं व्यक्तिमत्व होतं. लोकांना खळखळून हसवणारा माणूस होता. पण त्याच्यासुद्धा जीवनामध्ये दुःख हे भरलेलंच होतं. दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहे माय. दुःख नाही असा मनुष्य या जगाच्या पाठीवर नाहीच. दुःख असणारच आहे. पण ते दुःख निवारण करण्यासाठी काय केलं पाहिजे असा प्रश्न ज्यावेळेला शौनकादी ऋषींना सूत महर्षींनी त्या ठिकाणी विचारला गेला, त्यावेळेला शौनकादी ऋषींनी विचारला गेला. सूत महर्षींना अतिशय आनंद वाटला आणि सूत महर्षींनी सांगितलं, जीवनातील सगळ्या प्रश्नाची उत्तर देणारा एक ग्रंथ आजपासून मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. त्या ग्रंथाचं नाव शिवमहापुराणाचा ग्रंथ आहे. काय करील महाराज हा ग्रंथ? हा ग्रंथ तुमच्या जीवनातले पाप घालवणारा ग्रंथ आहे. पाप, हां, आता लक्षात ठेवा एक वाक्य. आजपासून ही कथा सुरू झाली, बरोबर? आजपासून ही कथा सुरू झाली. ही 27 तारखेला 28 तारखेला ही संपून जाईल कार्यक्रम, बरोबर आहे का नाही? संपून जाईल कार्यक्रम. आता लक्ष द्या माझ्याकडं, म्हणजे कळेल तुम्हाला. आजपासून सुरू केलेली कथा 28 तारखेला संपली की आजपर्यंत जीवनामध्ये कळत नकळत जर काही पाप झालेले असले तर ते पाप सगळे जळून जातील आणि 28 तारखेपासून तुम्ही नवीन पाप करायला मोकळे होऊन जा. तुम्ही काही सुधारणारे नाहीत म्हणून म्हटलं. आलं लक्षात तुमच्या? द्या सोडून विनोद. माझा स्वभाव थोडासा विनोदी, हां, तुम्हाला तर माहितीच आहे. तुम्हाला माहीत नाही? माहीत नाही? लक्षात. त्यामुळं मस्त हसा, मस्त आनंद घ्या. जीवनात दुसरं काही नाही, अजिबात काही नाही. हसत राहायचं, आनंदी राहायचं, निराश व्हायचं नाही. आम्ही आमच्या जीवनात कधीच निराश नाही. मैं मेरे मस्ती केली जीता हूँ. मी माझ्या आनंदात जगत असतो आणि ते आनंदातच जगणं असलं पाहिजे. हां, आनंदात जग, हसत राहा. चेहऱ्यावरचं सौंदर्य हे तुमच्या खाण्यापिण्यावर कधीच अवलंबून नाही, ते तुमच्या समाधान मानण्यावर अवलंबून आहे. समाधान. काही लोकांना खायला भरपूर आहे पण त्यांचे तोंड जर बघितले तर असं वाटतं घरात कोणीतरी वारलंय. काही लोकांकडे काहीच नाही, अतिशय समाधानी आहेत. चेहऱ्याकडे बघितलं तरी समाधान लागतं. खायला काही नाही, तुमच्या मानण्यावर अवलंबून आहे ना सगळं. बरोबर बोलतोय ना? मागे झोपलात का? हां, मागे ऐकताय का? ऐकताय ना? हात वर करून सांगा, ऐकताय मागे एकदम? हां, ओके, आलं लक्षात. द्या लक्ष माझ्याकडं. आता कळेल तुम्हाला माझं बोलणं. आता द्या लक्ष. आणि मग काय झालं तर त्यांनी सांगितलं की आजपासून आम्ही तुम्हाला शिवमहापुराणाचा ग्रंथ त्या ठिकाणी सांगायला प्रारंभ करणार आहोत. त्या शिवमहापुराण जीवनातले पाप घालवणारं पुराण आहे आणि ते एका जन्माचं पाप घालवणारं नाही, तर इथून मागा हजारो जन्मामध्ये जे पाप झालंय ते पाप मिटाने वाली कथा, वो कथा का नाम तो शिव कथा कहलाती. जिसे श्रवण कर मिट जाती 100 जन्म जन्म की व्यथा. जय जय शिव कथा, जय जय हो, जय जय शिव कथा. बोला जय 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 शिव कथा. वाह, हाँ, पाप कटे और दुख मिटे है ऐसी शिव कथा. ऐसी
ओ पाप कटे और दुख मिटे, ऐसी शिव कथा, ऐसी जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर सौ जन्म की व्यथा। हो जय जय शिव, हो जय जय शिव कथा, जय जय। शबास, डबल एकदा मस्त कडा कडा बोट मोडली. लक्षात आलं का नाही? छान म्हणताय. जिसे श्रवण कर मिट जाती, सौ जन्म जन्म की व्यथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा. पाप कटे और दुःख मिटे, ऐशी शिव कथा. जीवनातले पाप निघून जाणारे, दुःख मिटवणारी जीवना कुणाकडे माईकवाल्याकडे बघताय का? इकडे नको रे बाबा, कमी जास्त करू नको. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. कोण आहे तिकडे मागे? कोण आहे? कोण आहे आई? हा बरं, एक मिनटं मला उत्तर द्या. समजा मला सांगा, मी तुम्हाला विचारतो आई, मला सांगा, मी तुम्हाला सांगितले तुम्ही माझी आई आहात आणि मी तुमचा मुलगा आहे, बरोबर? बोला बोला, मी तुमचा मुलगा आहे. तर खरं बोलायचं आई, लबाड बोलायचं नाही. हां, खरं खरं बोलायचं. खरं लेकराबद्दल जसं बोलताय तसं. हां, खरं खरं, हां, खोटं नाही. हां, बोलायचं नाही. हां, लक्ष द्या. हे म्हणायचं होतं मला. बघा इकडे लक्ष द्या. खरं सांगा आई, मी दिसायला कसा दिसतो? मी आईला विचारतो. खरं सांगायचं म्हणजे बरा आहे का, बरं आहे का, छान आहे, असं बरं आहे म्हणजे असं लई भारी नाही, लई भारी नाही पण बरं आहे, बरोबर आहे, चांगलं आहे. आता मला सांगा, मी दिसायला चांगला आहे तरी तुम्ही इकडं तिकडं बघता म्हणून विचारलं, बाकी काही नाही. प्रेमाने एकदा नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. उमापती महादेव बोला हर हर महादेव, हर हर. वाह. जिसे श्रवण कर मिट जाती, सौ जन्म जन्म की व्यथा, जय जय शिव कथा. शिव कथा जीवनातली पाप मिटवणारी कथा आहे महाराज. जीवनातले पाप मिटवणारी कथा आहे. मग कुणाच्या जीवनातले पाप निवृत्त झालेत अशी एखादी कथा महात्म्य प्रकरणात शिवपुराणाची एक कथा आली. म्हणले एक प्रतिष्ठानपूर नावाचं नगर होतं आणि त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये त्या ठिकाणी एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. कोणता ब्राह्मण? देवराज. वा, ऐकली काय कथा? ऐकली काय? हां, देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. पण तो ब्राह्मण असून अतिशय वाईट वागत होता, पाप करत होता, व्याभिचार करत होता, हिंसा करत होता. व्याभिचार बरोबर हिंसा, त्याबरोबर मदिरा प्राशन करत होता, मद्य विक्री करत होता. दारूबद्दल बोलतोय मी. एवढा वाईट वागत होता आणि वाईट वागणारा होता, त्यामुळं चोऱ्या करत होता. आणि असा वाईट असणारा ब्राह्मण एके दिवशी फिरत 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 त्या ठिकाणी एका प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरीमध्ये आला. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर लक्ष द्या, तो किरातांचं नगर होतं आणि तिथला तो ब्राह्मण होता. तो प्रतिष्ठानपूरला आला आणि प्रतिष्ठानपूरला तो आल्याच्या नंतर एक महादेवाचं मोठं मंदिर दिसलं. इथं नाही का जवळ कुठं महादेवाचं मंदिर? कुठं आहे? कुठं आहे? किती लांब आहे? 1 किलोमीटर? अर्धा किलोमीटर? वा, जाऊया आपण दर्शनाला. लक्ष द्या. आता बघा इकडे लक्ष द्या. महादेवाचं मंदिर होतं आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये तो त्या ठिकाणी गेला. ऐकताय ना? तो त्या ठिकाणी गेला, बसला होता आणि तिथं बसल्याच्या नंतर तिथं शिवपुराणाची कथा चालू होती. अंगाला त्याच्या ताप आला होता. एवढा पाप करणारा, एवढा वाईट वागणारा, एवढा पाप करणारा, वाईट वागणारा तो दुराचारी किरातांच्या नगरातला देवराज ब्राह्मण पण वाईट वागत होता. पण महादेवाच्या मंदिरात आला. शिव महापुराणाची कथा त्या ठिकाणी चालू होती आणि शिव महापुराणाची कथा चालू असताना कथा त्याच्या कानावर पडत होती. महिनाभर कथा ऐकली. अंगाला ताप आला होता, अंग फनफन करत होतं आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी त्याला देवाज्ञा झाली. देवाज्ञा झाली आणि मरण पावला. एवढा पापी ब्राह्मण
पण शिवलोकातून शिवदूत आले आणि शिवदूत त्याला घेऊन चालले. यमदूताने त्याला अडवलं गेलं. म्हणले हे आमचं गिराईक आहे, यानं आयुष्यभर काय केलंय, पाप केलंय, याला आम्ही आता नरकात टाकणार आहे. शिवदूताने सांगितलं नाही, आम्हाला महादेवाचा निरोप आहे की याला शिवलोकात घेऊन या, शिवलोकात तुम्ही या. यमदूत आणि यमराज शिवलोकामध्ये गेले. शिवजीच्या समोर त्याला उभारलं. इकडून शिवदूत, इकडून यमदूत आणि मध्ये यमराज आणि शिवजी उभे होते. विचारलं की यानं काय पुण्य केलंय, यानं काय पुण्य केलंय की तुम्ही याला शिवलोकात घेऊन आलात. त्यावेळेला शिवजींनी सांगितलं, मी काय पुण्य केलं हे बघत नाही, यानं आयुष्यभर जरी पाप केलं असलं तर यानं मरायच्या वेळेला शिवकथा ऐकली, त्यामुळे याचा उद्धार मी केला आहे. मरायच्या वेळेला आयुष्यात जन्मात येऊन जर एकदा शिवपुराणाची कथा ऐकली तर शिवजी त्याला कैलासामध्ये जागा देतात. असा या शिवकथेचा महिमा आहे. लक्षात आलं? असा या शिवकथेचा आगळा वेगळा त्या ठिकाणी महिमा आहे आणि म्हणून त्या कथेचा विचार आपण आजपासून करणार आहोत. लक्षात आलं? आजपासून करणार. पहिला दिवस आहे. मी ज्या भाषेत सांगितली, या आता जशी कथा सांगितली 2 तास, ती तुम्हाला आवडते का? बोला ना. नाही तर मग मी निघून जातो, माझं काळं पांढरं करतो, तुम्ही दुसरा महाराज आणा. राजू शेठला सांगतो महाराज चेंज करा, मला द्या बाबा, जाऊ द्या. कळतं बरं आहे का जाऊ का? नको ना? इथंच राहू का? एखादा प्लॉट मिळतोय का बघा. 6 दिवस प्रेम द्या, याच्यापेक्षा अपेक्षा कुठली नाही. एवढंच आहे. प्रेमाची भीक आपल्यासमोर आम्ही मागणार आहोत आणि तेवढी राहण्याची व्यवस्था, एखादी रूम शिल्लक असली तर द्या, बाकी काही नाही. एवढंच आहे. आपल्या पुढं विनंती करतो. आज ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवजीचं आगमन आपल्या इथं होणार आहे. साक्षात महादेव येणार आहे तिथं. महादेव साक्षात महादेव इथं येतील. त्यांचं दर्शन घेऊया, नंतर भजन घेऊया उभा राहून, छान नाचून गाऊन, आणि मग आरती आणि मग घरती. आणि कीर्तनाचा टाईम बरोबर 7ला. गाथा मूर्ती उमेश महाराज दशरथे आळंदी, गाथा पाठ त्यांच्या आलेत. महाराज आपल्याला सगळ्याला यायचं आहे माझ्या सहित. मी सुद्धा येणार आहे. मी सुद्धा 7 दिवस इथंच आहे. तुम्हाला वाटेल असा कसा महाराज आहे, आमच्यातच बसतो, आमच्यासोबतच जेवतो, असा कसा महाराज आहे. मला मोठेपणा आवडत नाही. आदमी हूँ, आदमी की तरह जीना. माणूस आहे, माणसासारखं राहायला आवडतं आहे. उद्या आता एकच आहे, उद्या कोण हात वर करा, उद्या येणार ना? मग उद्या कोण येणार नाही हात आपलं हे सगळे येणार. पण एक सूचना द्यायची, तुम्ही सगळे तर येणार ना उद्या? इमानदारीनं महादेवाला शब्द द्यायचा ना, दिला तर पाळावं लागतो. आता भस्म लावून यायचं आहे. कपाळाला भस्म लावून, छोटं का होईना लावा, महादेवाला आवडतंय. बेलाचं झाड कुठे असेल तर बिल्वपत्र घेऊन या, महादेवाच्या आवडीचे आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे. उद्या कोणता वार? उद्या पांढऱ्या रंगाच्या साड्या घालून यायचे. लक्षात आलं का नाही? पांढऱ्या रंगाच्या महादेवाचा वार आहे. तुम्ही पांढरे गाऊन आपलं तुम्ही पांढरे शर्ट आणि टोप्या घालून यायचे. लक्षात आलं का नाही? स्वभाव थोडासा विनोदी आहे, बरोबर आहे का नाही? पांढरे ड्रेस, टोप्या घालून यायचे. तुम्ही पांढऱ्या रंगाच्या सोमवार उपवास धरायचा आहे, दुपारी सोडायचा. महादेवाचा वार, शिवकथा चालू आहे. रुद्राक्ष सगळ्याला देणार आहे. शेवटच्या आदल्या दिवशी सगळ्याला रुद्राक्ष, काठमांडूवरून रुद्राक्ष मागवले आणि सगळ्याला देणार आहे. आणि महादेवाची भक्ती. आणि 2 हात आहेत ना तुम्हाला? किती हात आहेत तुम्हाला? 2 आहेत ना? मग 2 हातात 2 मैत्रिणी घेऊन यायचे उद्या. जिला माहीत नाही तिला आमचे व्हिडिओ तयार आहेत, सगळे पडले सोशल मीडियावर. जय हो कीर्तन, प्रकाश साठे ऑफिशियल, साठे सरकार, प्रकाश महाराज कथामृत, साठे महाराज फॅन क्लब, जेवढे असतील ते तेवढे लगेच फॉलो करून ठेवा. लगेच हे झाले गेले व्हिडिओ महाराष्ट्रभर या कथेचे पोचले. मगाच पोचले, अर्धा तास झालं. ते लगेच व्हिडिओ डाउनलोड करून घेणे आणि लगेच स्टेटस. आता दुसरे स्टेटस 7 दिवस ठेवायचे नाही. तुमची एक गंमतच आहे. स्टेटसची मजा माहिती काय तुम्हाला? स्टेटसची आपण ठेवतो एक जणासाठी आणि ज्याच्यासाठी ठेवलं तो बघतच नाही, दुसरेच मध्ये शेंड मी अरे पण ज्यांना ठेवलं त्याच्यासाठी नाही ना, बरोबर आहे का नाही? त्यामुळं 7 दिवस दुसरे स्टेटस ठेवायचे
नाहीत. लगेच फॉलो करून घ्या प्रकाश साठे ऑफिशियल, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, कुठेही जय हो कीर्तन, साठे सरकार, साठे महाराज कथामृत सगळे घ्या. आणि म्हणून त्याच्यावर मिळेल. विनंती करतो, आता शिवजीचं आगमन उद्या 2 माणसं आणायचे ठरलं ना, 2 हातात 2 बाया घेऊन यायचं मैत्रिणीला. जिला नाही चल अगं शिवकथा आहे, साठे महाराज आहेत, आलेत, कथा आहे. आता मला तरी वाटतं इथं उद्यापासून बसायला जागा पुरायची नाही बहुतेक, बरोबर आहे का नाही. सगळ्याला निरोप द्या, सगळ्यापर्यंत निरोप गेले पाहिजे. जेवढे महाराष्ट्रीयन लोक इथं राहतात त्या प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकाच्या घराघरामध्ये ही कथा गेली पाहिजे, ही माझी इच्छा आहे. काही तामिळनाडूतलं हे सेलम आहे, हे सेलम आपल्याला ठेवायचं नाही, तर या सेलमचं पंढरपूर करायचं आहे आपल्याला 7 दिवसामध्ये. त्यामुळं जेवढ्या महाराष्ट्रीयन जेवढे लोक आहेत तेवढ्या ग्रुपवर सगळीकडे सेंड करून द्या. व्हिडिओ मिळून असतील आता उपलब्ध आहेत ते घ्या, ही विनंती करतो. साक्षात महादेव येणार आहेत इथं रोज वेगवेगळे. गणपती, कार्तिक स्वामी, पार्वती, बिंदू, चंचुल असे पात्र आहेत रोज. धुळ्यावरून माणूस बोलवला, धुळे लक्षात आलं का नाही, धुळ्यावरून मालेगाव धुळे. बाईचं तब्येत बरी नसताना सुद्धा आलाय, लक्षात आलं का नाही. त्यामुळं आपण महादेवाचं दर्शन घेऊया. रोज पात्र होणार आहे. ज्यांना शिव व्हायचंय, महादेव व्हायचंय, पार्वती व्हायचे, हे इकडं बघ, गणपती व्हायचंय, त्यांनी त्या माणसाची संपर्क साधा. पात्र बनवले जातात हा आमच्याकडं. चला डमरुवाले को भोले बाबा को मन में बसावरे, डमरुवाले को मन में बसावरे, नमः शिवाय गावरे, नमः शिवाय गावरे, नमः शिवाय गावरे, नमः शिवाय लावरे, नमः शिवाय लावरे, नमः शिवाय लावरे, भोले बाबा को मन में बसावरे, डमरू वाले को मन में बसावरे, नमः शिवाय गावरे गावरे गावरे, नमः शिवाय गावरे गावरे गावरे, नमः शिवाय गावरे, हॅलो, नमः शिवाय गावरे, नमः शिवाय. सर्वांनी नमः शिवाय. हला हरि बोल. वा छान ग्रुप झाला हा, 1 नंबर. सब लोग गाइए बड़े भाव से. वाह महादेव वाह.